श्रीरामचंद्रा करुणा समुद्रा, ध्यातो तुझी राजस योग मुद्रा, नेत्री नये रे तुझवी न निद्रा, कै भेटसी बामजला सुभद्रा, शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु श्रीरामदासा. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. दासबोधातील भक्तीचे स्वरूप भाग दुसरा. श्रवण भक्ती. भक्तीच्या 9 प्रकारातील पहिला प्रकार आहे श्रवण भक्ती. श्री समर्थ या श्रवण भक्तीचे विवेचन करताना म्हणतात, साधकाने भगवंताच्या कथा ऐकाव्यात, पुराण ऐकावे, प्रवचन व निरूपणातील अध्यात्म विषय एकचित्ताने ऐकावे. कर्ममार्ग, वैराग्य मार्ग, उपासना मार्ग, ज्ञान मार्ग, गुरुभक्ती मार्ग, योग मार्ग इत्यादी अनेक मार्गांचे विवेचन ऐकावे. अनेक वृत्ते, तीर्थे, दाने यांचा महिमा ऐकावा. जगातील अनेक आश्चर्यकारक गोष्टी, अनेक मोठी स्थाने, अनेक मंत्र, साधना, तपे, पुरश्चरणे यांची माहिती ऐकत जावी. योगशास्त्रात विशेष प्रकारच्या प्राणायामांना मुद्रा असे म्हणतात. यात प्रमुख 7 मुद्रा आहेत. त्या अशा: पहिली खेचरी, दुसरी भूचरी, तिसरी चाचरी, चौथी अगोचरी, 5वी षण्मुखी, 6वी महामुद्रा, 7वी शांभवी. या मुद्रांचा उपयोग धारणा सिद्ध करण्यासाठी होतो. यांची माहिती मिळवून ऐकून त्या करण्याचा प्रयत्न करावा. ब्रह्मा, विष्णू, महेश, इंद्र, देव, ऋषी, वायू, वरुण, कुबेर यांची स्थाने कशी ते ऐकावे. 14 विद्या व 64 कला, हातावरील रेषांची लक्षणे, उत्तम माणसाच्या ठिकाणी विलसणारी 32 लक्षणे, सर्व कला यांची माहिती ऐकावी. अशा रीतीने वर सांगितलेल्या सर्व गोष्टी ऐकाव्या, परंतु त्यातील तत्वांश किंवा रहस्य तेवढे ग्रहण करावे आणि असार ते निरुपयोगी समजून सोडून द्यावे. यालाच श्रवण भक्ती असे म्हणतात. वेद, शास्त्रे, पुराणे, महावाक्यावरील भाष्ये, 4 देहांच्या निरसनाचे वर्णन ऐकत जावे. ऋग्वेद प्रज्ञानम ब्रह्मम, यजुर्वेद अहम ब्रह्मास्मि, सामवेद तत्वमसि, अथर्ववेद अयमात्मा ब्रह्मम. 4 वेदांची ही महावाक्ये आहेत. स्थूल, सूक्ष्म, कारण व महाकारण हे पिंडाचे 4 देह आहेत. सगुणाच्या चरित्रांचे श्रवण करावे. निर्गुण रूपाचे ज्ञान करून घ्यावे आणि भगवंताशी वेगळेपणा टाकून देऊन त्याच्याशी तदाकारतेचे रहस्य शोधावे. ज्यास परमार्थ साधना करायची आहे त्याने एखादा सर्वमान्य ग्रंथ, संत ग्रंथ घ्यावा आणि तो मनापासून व सावकाश अनेक वेळा वाचावा. साधन चालू ठेवून त्या ग्रंथाचे वाचन मनन केल्यास श्रवण भक्ती घडते. श्रवणाने अनेक संशय मिटतात, भाव स्थिरावतो आणि भगवंताचे प्रेम येते. आता आपण दुसरी भक्ती कीर्तन याचे विवेचन पाहूया. समर्थांनी वर्णन केलेली दुसरी भक्ती म्हणजे कीर्तन भक्ती होय. ही भक्ती कशी करावी या प्रश्नास उत्तर देताना श्री समर्थ म्हणतात,
भगवंताच्या सगुण चरित्राच्या कथा सांगाव्यात. भगवंताची कीर्ती वाढवावी. त्यासाठी आपली वाणी अखंड बोलती ठेवावी. भरपूर पाठांतर करावे. पुष्कळ ग्रंथांचे सार मुखोद्गत असावे. आपल्या स्वानंद सुखाचा स्वार्थ साधण्यासाठी पुन्हा पुन्हा हरिकथा कराव्यात. आपल्या हरिकथेमध्ये नित्य नूतनता असावी. हरिकीर्तनाने सारा आसमंत भरून टाकावा. भगवंताच्या गुणगायनाची अगदी मनापासून आवड असावी. भगवंताला स्वतःला कीर्तन आवडते. नाथांच्या कीर्तनात प्रत्यक्ष पांडुरंग आनंदाने नाचत असे. भक्तांना संतोष होईल असे भगवंताचे वर्णन करावे. त्यात कथा, विनोद, गाणे, भावविभोर होऊन नाचणे इत्यादी प्रमाणात असावे. हे करीत असताना मूळ कथेचे सूत्र मात्र विसरू नये. कीर्तनात वरील बाह्यांगातील गोष्टीशिवाय करुण रससुद्धा असावा. प्रेमाचे सात्विक भाव असावेत. नाना प्रकारच्या काव्याचा उपयोग करावा. तसेच नवरसांचा योग्य प्रमाणात वापर करावा. बोलताना शास्त्राचा आधार घ्यावा व शास्त्राची वचने सांगावीत. भक्ती, ज्ञान आणि वैराग्य याच्या लक्षणांचा तसेच नीती, न्याय, स्वधर्माचे आचरण यांची सविस्तर चर्चा कीर्तनात असावी. साधन मार्ग आणि परमात्मा स्वरूप याचे सविस्तर विवेचन कीर्तनात करावे. कीर्तनात सगुणाचा प्रसंग असल्यास भगवंताच्या चरित्राची कीर्ती वर्णन करावी. निर्गुणाचा प्रसंग असल्यास शुद्ध परमात्मा स्वरूप सांगावे. श्रोत्यांना पुराणे समजावून सांगावीत. माया व ब्रह्म यांचे स्वरूप सांगावे. ते स्पष्ट करून सांगावे. कीर्तनाने मोठी पापे नष्ट होतात. उत्तम गती प्राप्त होते. कीर्तनाने भगवंताची प्राप्ती होते. यात मुळीच शंका नाही. कीर्तनाने वाणी पवित्र होते व एकाग्रता साधते. महर्षी नारद सतत नारायणाचे भजन चिंतन करतात. त्यामुळे त्यांना भगवत रूपच मानतात. कीर्तनाचा महिमा अगाध आहे. कीर्तनाने परमात्मा संतोष पावतो. भगवंताच्या कीर्तनामध्ये साऱ्या तीर्थांचा व जगदीशाचा प्रत्यक्ष निवास असतो. आता आपण तिसरी भक्ती, नामस्मरण भक्तीचे विवेचन करूया. समर्थांनी विवेचन केलेली तिसरी भक्ती म्हणजे नामस्मरण भक्ती होय. नाम म्हणजे वस्तूची खूण असणारा नुसता शब्द नव्हे. नाम म्हणजे त्या वस्तूच्या अंतरंगात वावरणारी आदी संकल्पाची म्हणजेच ईश्वराची शक्ती होय. नाम म्हणजे दृश्याला दृश्यपणाने धारण करणारी परमात्म शक्ती होय. म्हणून नाम हे मूर्त व अमूर्त यांना जोडणारी एक उत्तम साखळी बनते. या दृष्टीने दृश्यातून अदृश्यात आणि अदृश्यातून अव्यक्तात जाण्यासाठी नामासारखी सहज व स्वतःच्या मालकीची साधना नाही. समर्थ म्हणतात, भगवंताचे स्मरण करावे. त्याचे नाम अखंड जपत जावे. नामस्मरणाने समाधान प्राप्त होते. रोज नियमाने प्रातःकाळी, दुपारी आणि सायंकाळी नामस्मरण करावे. शिवाय जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तेव्हा नामस्मरण करीत जावे. सुख असो वा दुःख असो किंवा मन आनंदात असो किंवा मनाच्या कोणत्याही अवस्थेत नाम सोडू नये. चालताना, बोलताना
आपला धंदा व्यवसाय करताना, खाताना, जेवताना, सुखाने स्वस्थ असताना आपण नामस्मरण विसरू नये. जीवनात कधी यश तर कधी अपयश हे येत असते. कधी सुस्थिती असते तर कधी दुःस्थिती येते. परंतु या बदलामध्ये सुद्धा नामस्मरण अखंड चालू ठेवावे असे समर्थांचे निश्चित मत आहे. नामस्मरणाने संकटे नाहीशी होतात, विघ्ने निवारण होतात, माणूस थोर पदाला पोचतो. मनापासून व श्रद्धा ठेवून नामस्मरण केले तर भूतपिशाच्याची पीडा नाश पावते, अनेक प्रकारच्या कपटापासून रक्षण होते, मुंजाची पीडा टळते. अशी अनेक दुःखे नामस्मरणाने नाहीशी होतात. नामस्मरणाने अंतकाळी जीवाला उत्तम गती प्राप्त होते. माणसाने आयुष्यभर बालपणी, तरुणपणी, म्हातारपणी व संकटाचे समयीसुद्धा सदा सर्व काळ व अंतकाळीसुद्धा नामस्मरण करीत राहावे. श्री समर्थ म्हणतात की नामस्मरणाची थोरवी खरोखरच भगवान श्री शंकरच जाणतात. तो विश्वेश्वर लोकांना नामस्मरणाचाच उपदेश करतो. काशीत देह ठेवणाऱ्या मनुष्याला भगवान श्री शंकर रामनामाचा कानात उपदेश करतात व तो मुक्त होतो. भगवंताच्या नामाने प्रल्हाद तरून गेला. फार काय सांगावे, नामाने पाषाणसुद्धा तरले. नामस्मरणाने अगणित भक्तांचा उद्धार झाला आहे. यात अजामेळ्यासारखे अत्यंत पापीसुद्धा होते. भगवंताची अनेक नामे असतात. त्यातील कोणत्याही नामाने भगवंत कृपा करतो. समर्थ म्हणतात, माणसाने इतर काही न करता केवळ वाणीने फक्त रामनामाचा जप करावा. तेवढ्याने सुद्धा भगवंत संतुष्ट होतो आणि आपल्या भक्ताला सांभाळतो. भगवंताचे अखंड अनुसंधान टिकण्याची युक्ती साधणे हे साऱ्या परमार्थाचे मर्म आहे. इतर साधनांचे कष्ट न करता जर मनुष्य नामात रंगला तर जे खरे साधायचे ते साधले जाते. नामाचा महिमा अपरंपार आहे. प्रत्यक्ष चंद्रमौली श्री शंकर श्रीरामाचे सतत नामस्मरण करीत असतात. त्यानेच त्यांचा दाह कमी झाला. नामस्मरणाचा अधिकार सर्वांनाच आहे. आता आपण चौथी भक्ती, पादसेवन भक्तीचे विवेचन करूया. सद्गतीसाठी म्हणजे भगवंताच्या प्राप्तीसाठी काया, वाचा आणि मनाने तसेच अत्यंत श्रद्धेने सद्गुरूची चरणसेवा करणे यालाच पादसेवन भक्ती असे म्हणतात. जन्ममरणाची यातायात कायमची सुटावी व संसार सागर तरून जाण्यासाठी सद्गुरू कृपेविना अन्य काहीही नाही. म्हणूनच शक्य तितक्या लवकर सद्गुरू चरणी लीन व्हावे. सद्गुरू परमात्मस्वरूप परमात्म वस्तू दाखवितात. आत्मसाक्षात्कार करून देतात. सत्य काय आणि असत्य काय, चांगले काय वाईट काय, ग्राह्य काय अग्राह्य काय या सगळ्यांचा विचार सद्गुरूच समजावून सांगतात. त्यांच्याकडून श्रवण केल्याने परमात्म वस्तूचे ज्ञान निश्चितपणे अंतःकरणात ठसते. ब्रह्मज्ञान खरे पाहता गुप्तच आहे. अत्यंत समाधान हे त्याचे चिन्ह आहे. शब्दांनी या
समाधानाचे वर्णन करता येत नाही. अशा गुप्त गोष्टी सद्गुरूंच्या सेवा सानिध्यात कळतात. परमात्मा वस्तू डोळ्यांनी पाहता येत नाही. मनाने तिचे आकलन होत नाही, कारण ती मनाला भासत नाही. सत्संगा वाचून तिचा अनुभव येत नाही. संग म्हणजे वस्तूला चिटकणे. संगत्याग म्हणजे एका भगवंता वाचून मन कोणत्याही वस्तूला न चिटकणे हे होय. ज्या वस्तूला मन चिटकते तेथे बांधले जाते. म्हणून संगत्याग म्हणजे यच्चावत दृश्य वस्तूंच्या बंधनातून मन मोकळे होणे होय. मी अनुभव घेतो ही वृत्ती किंवा जाणीव जोपर्यंत असते तोपर्यंत ज्ञाता व ज्ञेय यांचा वेगळेपणाने दृश्याशी संबंध राहतो. म्हणून तेथे संगत्याग नसतो. दृश्य सर्वस्वी विलीन झाले की अनुभव घेणारा मी नाहीसा होतो. ज्ञेयाबरोबर ज्ञातासुद्धा नाहीसा होतो. संगत्याग, निवेदन, देवाला मीपणा अर्पण करणे म्हणजेच विदेह स्थिती, अलिप्तपणे सहज स्थिती, उन्मनी स्थिती आणि विज्ञान या सातही अवस्था एकच आहेत. सद्गुरूंची सेवा करून राहिल्याने साक्षात्काराची निरनिराळी अंगे आपोआप उघड होतात. हा मार्ग आतील आहे, गुप्त आहे. तेव्हा तेथे ज्ञेयाशी तादात्म्य पाहूनच ज्ञाता त्याचे ज्ञान करून घेतो. हे सारे पादसेवनाने आकलन होते. जी वस्तू लक्ष देऊन आतमध्ये पाहावी, ध्यानामध्ये ज्या वस्तूचे ध्यान करावे ती वस्तूच आपण होऊन जावे आणि शास्त्रप्रचिती, गुरुप्रचिती यांचा आणि आत्मप्रचितीशी मेळ घालावा. आत्मवस्तू पाहताना वेगळे उरता कामा नये. तद्रूप होऊनच ती पाहावी लागते. परमार्थामध्ये अनेक गोष्टीचे ज्ञान नसते. लौकिक जगातील व्यवहारात प्रयत्न करून पुष्कळशा वस्तू साध्य करून घेता येतात, परंतु अध्यात्मात सत्य असलेली परमात्मा वस्तू सद्गुरूंची सेवा करून त्यांच्या संगतीत राहून साध्य करून घेता येते. सत्य असलेली परमात्मा वस्तू तिच्याशी तद्रूप होऊनच पाहिली अनुभवली की असत्य असलेले विश्व खरेपणाने उरत नाही आणि दृश्य जोपर्यंत खरे वाटते तोपर्यंत परमात्मा वस्तूंचा अनुभव येत नाही. म्हणून अखेर अनुभव घेणाऱ्याच्या आतील म्हणजे आंतरिक अवस्थेवर सत्य व असत्य यांची प्रचिती अवलंबून आहे. दृष्टा परमात्मा वस्तूमध्ये विलीन झाला की ती वस्तूच आपण होऊन राहतो. तेथे तेची आपण व्हावे न म्हणजेच तीच दशा घडते व अंगी समाधान विलसू लागते. सद्गुरूंच्या सेवेशिवाय भगवंताकडे नेणारा दुसरा मार्ग नाही.
पादसेवन भक्तीचा असा गूढ असा अर्थ सांगून झाल्यानंतर समर्थ व्यवहारदृष्ट्या त्या भक्ती प्रकाराचा अर्थ सांगतात. सद्गुरूंच्या चरणांची सेवा करणे याचेच नाव पादसेवन असे हे चौथ्या भक्तीचे वर्णन सांगितले आहे. देव, ब्राह्मण, ब्रह्मज्ञानी, संत आणि अत्यंत सात्विक सज्जन माणूस ही सेवेला योग्य स्थाने आहेत. ही चौथी पादसेवन नावाची भक्ती त्रैलोक्याला पावन करणारी आहे. ती आचरली असता साधकाला सायुज्य मुक्ती मिळते. म्हणून ही चौथी भक्ती श्रेष्ठात श्रेष्ठ अशी भक्ती आहे असे श्री समर्थांचे मत आहे. आता आपण पाचवी भक्ती अर्चन भक्ती पाहूया. समर्थांनी सांगितलेली पाचवी भक्ती अर्चन भक्ती होय. माणसाचा स्वभावाचा असा एक गुण आहे की ज्याच्यावर आपले प्रेम असते त्याचा सत्कार केल्याशिवाय, त्याची पूजा केल्याशिवाय व आपणास चैनच पडत नाही. यामध्ये अर्चन भक्तीचे मूळ सापडते. जगामध्ये जे काही उत्तम व पवित्र आहे ते भगवंताला अर्पण करणे हे अर्चन भक्तीचे प्रधान लक्षण आहे. परमात्मा किंवा भगवंत अत्यंत सूक्ष्म आहे. म्हणून अर्चनाचे सुद्धा दोन प्रकार असतात. एक स्थूल आणि दुसरा सूक्ष्म. एक बाहेरील तर दुसरा आतील. बाहेरील अर्चनात आपली उपास्य देवता अगोदर निश्चित करावी. तिची सुरेख मूर्ती अथवा तसबीर असावी. रोज तिला स्नान घालावे. त्याच्यावर उत्तम वस्त्र, चंदन, सुगंधी द्रव्ये व फुले तिला वाहावीत. तिला सुग्रास अन्नाचा नैवेद्य दाखवावा. आरती करावी आणि मनापासून तिला साष्टांग नमस्कार करावा व अत्यंत प्रेमदृष्टीने एकदा तिच्याकडे पाहावे. आता आतील अर्चन कसे करावे ते पाहूया. प्रथम आपली उपास्य देवता अथवा सद्गुरू माऊली आपल्या हृदयात आहेत अशी कल्पना करावी. ती मूर्ती सजीव कल्पावी. नंतर स्थूल किंवा बाहेरच्या अर्चनामध्ये जे उपचार आपण करतो ते सर्व आतील मूर्तीला मनाने कल्पनेने करावे. पूजा आटोपल्यावर देवतेला आपल्या हृदयातच विश्रांती द्यावी. अशा रीतीने आपण भगवंताचे कल्पनाचित्र रोज रंगवण्याचा अभ्यास केला पाहिजे. तर मनाला सूक्ष्मात विहार करण्याची सवय लागते. ते अधिकाधिक अमूर्तीशी रमू लागते. या अभ्यासात प्रगती झाली म्हणजे प्रतिमा जागी होणे सुलभ होते व भगवंत माझ्याजवळच आहे, अगदी माझ्यामध्येच आहे ही भावना जिवंतपणे काम करू लागते. बाहेरील उपचार वापरून वर सांगितल्याप्रमाणे पूजा घडू शकली नाही तर मनाने मानस पूजा करावी. आपण देवाला जे व्हावे वाटते ते कल्पनेने निर्माण करून त्यास व्हावे. अर्चन भक्तीचा समारोप करताना श्री समर्थ सांगतात, काया वाचा मन चित्त वित्त जीव व प्राण ही सगळी भगवंताच्या चरणी अर्पण करून अगदी मनापासून त्यांची पूजा करावी. अशाच रीतीने
श्री सद्गुरूंची सुद्धा पूजा करून त्यांच्याशी अनन्य भावाने शरणागत व्हावे. आता आपण 6वी भक्ती वंदन भक्तीचे विवेचन पाहूया. वंदन म्हणजे नमस्कार करणे. देहाचा अभिमान घालविण्यासाठी परमार्थाची सगळी साधने असतात. नम्रता अंगी बांधली की अभिमान क्षीण होऊ लागतो. साष्टांग नमस्कार घालण्याच्या सवयीने अंगी नम्रता बाधते. साधकाला प्रथम संतांमध्ये विलसणाऱ्या भगवंत शोधावा लागतो. आपल्या अवतीभोवती वावरणाऱ्या प्राणीमात्रांमध्ये भगवंत अंतर्यामी रूपाने वास करतो याची प्रचिती यावी लागते. आपण जो नमस्कार करतो तो मनुष्याच्या बाह्य देवाला नसून त्यात वास करणाऱ्या अंतर्यामी परमेश्वराला असतो. वंदन ही 6वी भक्ती असून कोणाकोणाला वंदन करावे याचे विवेचन करताना श्री समर्थ म्हणतात, देवाला नमन करावे, संत साधू आणि सज्जन यांना नमस्कार करावा, सूर्याला नमस्कार घालावे, तसेच देवांना सद्गुरूंना अगदी मनापासून साष्टांग नमस्कार घालावा. शंकर भगवान विष्णू, सूर्य, मारुती यांचे दर्शन नित्यनेमाने करावे. ज्या व्यक्तीच्या ठिकाणी विशेष गुण दिसतील तेथे श्री सद्गुरूंचे स्थान आहे असे जाणून त्यांना अत्यंत नम्रभावाने नमन करावे. आकाशातून पडलेले पाणी ज्याप्रमाणे समुद्राला जाऊन मिळते त्याचप्रमाणे कोणत्याही देवाला नमस्कार केला तर तो भगवान विष्णूंनाच पोचतो. नमस्कार करीत गेल्याने अंगी लीनता येते व सद्गुरू आणि भगवंत दोघेही साधकावर दया करतात. नमस्काराने नम्रता येते, अहंकार कमी होतो आणि अनेक साधू सज्जनांशी निकट स्नेह जडतो. नमस्काराने आपले अवगुण कमी होतात. नमस्काराने ज्याला नमस्कार करतो ती व्यक्ती प्रसन्न होते. नमस्काराने श्री सद्गुरू साधकाकडे ओढले जातात. अगदी मनापासून कोणताही विकल्प न ठेवता भगवंताला नमस्कार केला तर पापाचे डोंगर सुद्धा छिन्नभिन्न होतात आणि परमेश्वर कृपा करतो. नमस्कार हे फार मोठे साधन नाही, म्हणून साधू संतांना मनापासून नमस्कार केला की ते आपली काळजी वाहतात. आता आपण 7वी भक्ती दास्य भक्ती याचे विवेचन पाहूया. भक्तीच्या साम्राज्यात दासभावाला अनन्यसाधारण स्थान आहे. तो दास्यभाव भगवंताच्या चरणी असो अथवा सद्गुरूंच्या चरणी असो, भगवंताच्या दास्यत्वामध्ये खरोखर मोठे प्रेम आहे. मी भगवंताचा आहे आणि भगवंत माझे आहेत या शुद्ध भावनेने केलेली दास्यभक्ती अतिशय उच्च प्रकारची असते. देवाची सेवा करण्यासाठी देवाच्या दाराशी जवळ असावे आणि देवाचे जे काम पडेल ते तत्परतेने आणि मोठ्या श्रद्धाभावाने करावे. देवाचे वैभव, ऐश्वर्य, पूजा अर्चा, देवाचे उत्सव वगैरे कसे वाढतील याचे प्रयत्न सतत करीत राहावेत. मोडलेली देवळे दुरुस्त करावीत, मोडलेले तलाव बांधावेत. हत्ती, रथ, घोडे, सिंहासने, चौरंग, पालख्या, सुखवाहने, पलंग, डोलारे, विमाने इत्यादी सगळे नवे करून घ्यावेत. देवासाठी दागिने, भूषणे
भारी किमतीची वस्त्रे, अनेक प्रकारची सुंदर रत्ने, अनेक धातूंची व सोन्याची भांडी मोठ्या प्रयत्नाने करून ठेवावीत. स्वयंपाकाची घरे, जेवण्यासाठी मोठ्या जागा, स्वयंपाकाचे सामान ठेवण्यास कोठी घरे, धर्मशाळा, झोपण्यासाठी ओसऱ्या व सर्व विशाल असाव्यात. मी देवासाठी आहे ही भावना ठेवून ज्या ज्या कृतीने देवाचे वैभव वाढेल ते करण्यास निरंतर तयार असावे. अगदी हलक्यातील हलके काम सुद्धा करण्यास चटकन पुढे यावे. देवासाठी कोणती सेवा करावी याचे विवेचन करताना श्री समर्थ म्हणतात, पाय धुण्यासाठी, स्नानासाठी, आचमनासाठी पाणी ठेवावे. गंध अक्षता, कपडे, दागिने, आसने, पिण्यास पाणी, फुले, धूप, दीप, नैवेद्य यांची व्यवस्था करावी. झोपण्यासाठी उत्तम जागा, चांगले गार पाणी, विड्याचे सामान तयार ठेवावे. रागदारी मध्ये वसवलेले रसाळ गायन करावे. सुगंधी पदार्थ, सुगंधी फुलांची तेले, फळे, खाण्याच्या वस्तू जवळ ठेवाव्यात. तसेच देवाचे वैभव वाढवावे. तसेच सद्गुरूंचे सुद्धा वाढवावे. प्रत्यक्षपणे करणे शक्य नसल्यास मानसपूजेमध्ये हे अवश्य करावे. आता आपण 8वी भक्ती, सख्य भक्ती पाहूया. 8व्या सख्य भक्तीचे विवेचन करताना श्री समर्थ म्हणतात, परमेश्वराशी अत्यंत सख्य करावे, स्नेह जोडावा, प्रेमाच्या रज्जूंनी देवास बांधून ठेवावे. देवास जे अत्यंत प्रिय आहे तेच आपण करावे. भगवंताला भक्ती व भाव, भजन, निरूपण, कथा, कीर्तन आणि प्रेमळ भक्तांचे गायन आवडते. देवाला जे आवडते तेच आपण करावे. त्याचप्रमाणे आपण वागावे. भगवंताच्या सगुण व निर्गुण स्वरूपाची बुद्धिप्रधान चर्चा, विवेचन किंवा प्रतिपादन म्हणजे निरूपण होय. देवाला जे आवडते ते आपल्याला आवडू लागले की देवाशी सख्य जडते. भगवंताशी सख्य जडले म्हणून आपण आपले देहसुख सोडून द्यावे इतकेच नव्हे तर प्रसंग पडला असता मनापासून आपले शरीरसुद्धा भगवंतासाठी खर्ची घालण्यास तयार असावे. मी देवासाठी आहे हा दृष्टिकोन येणे हे भक्ताचे खरे लक्षण आहे. आपल्या प्रपंचाच्या अडचणी बाजूला सारून भक्त भगवंताचेच सारखे चिंतन करतो. देवाची कीर्ती कशी वाढेल याचीच त्याला काळजी लागते. यामुळे बोलणे, चालणे, गप्पा गोष्टी, तात्विक चर्चा या सगळ्यामध्ये देवाचीच या सगळ्या गोष्टी देवाभोवतीच केंद्रित झालेल्या असतात. आपल्या प्राणापेक्षा सुद्धा प्रिय वस्तू जगात नाही. या प्राणाला जसे आपण जपतो तसेच ईश्वराला जपावे. देवावर असे उत्कट प्रेम करून त्याच्याशी सख्य जोडले तर देवाला त्या भक्ताची चिंता लागते. आपण जेवढे शुद्ध प्रेम भगवंतावर करू तितकेच शुद्ध प्रेम तो आपल्यावर करतो. आपण निष्ठेने त्याच्याशी अनन्य राहिलो तर तोही तसाच आपल्याशी अनन्य राहतो. म्हणून काही झाले तरी त्याच्यावरील आपलेपणा कमी होऊ देऊ नये. भगवान गीतेमध्ये म्हणतात,
जे लोक मला ज्या प्रकारे भजतात त्याच प्रकारे मी त्यांना भजतो. जशी भावना ठेवून आपण भगवंतावर प्रेम करू तशाच भावनेने भगवंत आपणाला पावतो. भगवंताला शरण जाण्यात भक्तीचे खरे मर्म साठवलेले आहे. त्याच्या इच्छेमध्येच आपली इच्छा विलीन करावी हीच शरणागतीची गुरुकिल्ली आहे. देवाच्या इच्छेने जे जे घडून येते तेच आपल्याला योग्य आहे असे ओळखून आपण समाधानाने राहावे. देवकृपा सिंधू व करुणा सिंधू आहेत, पण प्रेम संपादन केले मध्ये देवा इतके प्रवीण कोणी नाही. म्हणून देवावर अत्यंत प्रेम करावे. आपले अंतरंग त्याच्यापुढे उघड करावे. आता आपण 9वी भक्ती आत्मनिवेदन भक्ती याचे विवेचन पाहूया. आत्मनिवेदन ही 9वी भक्ती होय. तिचे स्पष्टीकरण करून सांगताना श्री समर्थ म्हणतात, आत्मनिवेदन म्हणजे आपण स्वतःला सर्वस्वी भगवंताला समर्पण करणे होय. त्याच्या हाती सोपविणे किंवा त्याच्या ताब्यात देणे होय. आपण स्वतःला देवाला वाहणे हे निवेदनाचे लक्षण आहे. या देण्यामध्ये 3 गोष्टी असतात. पहिला, देवास देताना आपण अत्यंत आदराने आणि प्रेमाने देतो. दुसरा, एकदा दिल्यानंतर त्या वस्तूवरील ममत्व, माझेपणाचा हक्क, आसक्ती आणि प्रीती आपण सर्वस्वी सोडतो. तिसरा, त्या वस्तूला आपण विसरून जातो. पुढे तिचे काय झाले याचा विचारसुद्धा मनातून काढून टाकतो. तत्वविवरण म्हणजे काय? आजचा आपला मी कशाचा बनला आहे हा शोध करीत जाऊन अखेर कोणती तत्वे उरतात ते पाहावे. ही तत्वे कळाली की आपण स्वतः देवाला वाहावे, म्हणजे काय करावे ते समजते. भगवंताहून जो वेगळा उरत नाही तो भक्त बनतो. जो वेगळा राहतो तो भक्त नसतो. म्हणून भक्त आहे आणि तो वेगळेपणाने भगवंताचे भजन पूजन करतो, या 2 गोष्टी परस्पर विरोधी आहेत. विभक्त म्हणजे वेगळा. जो भगवंतापासून वेगळा नाहीच तो भक्त होय. जो भगवंतापासून वेगळाच आहे तो विभक्त होय. जो भक्त आहे तो विभक्त नव्हे व जो विभक्त आहे तो भक्त नव्हे. परंतु आत्मानात्म विचार केल्याखेरीज या गोष्टी समाधानकारक रीतीने समजून येत नाहीत. यालाच तत्वविवरण असे म्हणतात. स्वतः खरा देव कोणता तो ज्ञानाने जाणावा. आपल्या स्वतःचा आपण आपल्या अंतर्यामी शोध करावा. भगवंत व भक्ती करणारा यांचा परस्पर संबंध आकलन होण्यासाठी मी चे ज्ञान करून घेणे अत्यंत आवश्यक आहे, असा समर्थांचा आग्रह आहे. मी म्हणजे देह नाही, कारण मी माझा देह, माझा हात, माझे पाय असे संबोधतो. म्हणजे मी या देहाहून वेगळा आहे हे खरे ना. याप्रमाणे पंच ज्ञानेंद्रिये, पंच कर्मेंद्रिये, मन, बुद्धी आणि प्राण हे माझे आहेत असे आपण म्हणतो. म्हणजे मी पंच ज्ञानेंद्रिया, पंच कर्मेंद्रियापेक्षा व बुद्धी व प्राण यांच्यापेक्षाही वेगळा आहे. म्हणजे मी तो नव्हे, मी ते नाही, याच्याहून वेगळा आहे. देह हा पंचमहाभूतापासून झालेला असल्याने तो दृश्यमान आहे व नश्वर आहे. याप्रमाणे एका तत्वाने दुसऱ्या तत्वाचा
निराश होत जातो तेव्हा आपण निराळे असे उरतच नाही. अशा रीतीने तत्वनिरसनाने आत्मनिवेदन सहजच घडते. माणूस म्हणजे देह अधिक मन अधिक आत्मा. परंतु आत्मा हा खरा मी आहे, कारण देह आणि मन पंचभूतापासून निर्माण झालेले आहे आणि त्यातच ते विलीन होणार आहे. परंतु आत्मा हा अचिंत्य अविनाशी अजन्मा असून तो परब्रह्म स्वरूप असून परमेश्वराचा एक अंश आहे. देहबुद्धीच्या आश्रयाने वावरणारा मी तत्वविचारापुढे टिकत नाही. खोटा मी नाहीसा होणे हेच आत्मनिवेदन होय. समर्थ म्हणतात, मूल तत्वे दोनच आहेत, एक परमेश्वर आणि दुसरा विश्वाचा आकार घेऊन दिसणारी प्रकृती. या दोघांमध्ये मी हा चोर येतोच कुठे? प्रकृती आणि परमात्मा ही दोन मूलतत्वे स्वतः सिद्ध आहेत, परंतु मुळातच नसलेला आणि या कारणाने खोटा असलेला हा देह अहंकार आपणास चिटकतो. तरी पण विचाराने शोध घेतल्यानंतर त्याला काही आधारच नसल्याचे निश्चित होते. विश्वाच्या आरंभी केवळ आत्माच होता आणि विश्वाच्या अंतीसुद्धा केवळ आत्माच उरतो. ही सत्यस्थिती असताना आपल्या मीपणाला अस्तित्वच कुठे राहते? आत्मा सगळीकडे व्यापून आहे. आपल्या आनंदाने तो संपूर्ण भरलेला आहे आणि मीच तो आत्मा आहे असे श्रुती सांगते. म्हणजे खरा मी सगळीकडे व्यापून आहे व स्वानंदाने संपूर्ण भरलेला आहे. ते जर खरे आहे तर मी आणखी कोणी निराळा कसा असू शकेल बरे? म्हणून देहाचा अहंकार असत्य आहे. कोहम या प्रश्नाचे उत्तर सोहम, मी कोण याचे उत्तर तो मी किंवा मी तो आहे असे आहे. या उत्तरामध्ये भरून असणारा खरा अर्थ उकलवून पाहावा. आत्म्याच्या विचारात शिरले की मी आणखी कोणी निराळा नाही हेच सिद्ध होते. सोहम म्हणजे तो आत्मा मी आहे. आत्मा निर्गुण व निरंजन आहे, म्हणजे दृश्याच्या पलीकडे आणि मलरहित आहे. मी तोच असल्याने त्याच्याशी अनन्य आहे. अनन्य म्हणजे मी व तो वेगळे नाहीत, अगदी एकरूपच आहोत. हे खरे तर मी कोणी वेगळा निराळा असे कसे म्हणता येईल बरे? खरे पाहिले तर आत्म्याला द्वैत व अद्वैत याचा स्पर्शच होऊ शकत नाही. आत्मा सर्व बाजूंनी परिपूर्ण आहे. तो मूर्तिमंत पूर्णता आहे. तेथे गुण व अगुण दोन्हीही नाहीत. मानवी बुद्धीला गुणावाचून वस्तूंची कल्पनाच करता येत नाही. म्हणून सर्व अनात्म वस्तू आपण सगुण म्हणतो, परंतु आत्मवस्तू मानवी कल्पनेच्या पलीकडे असल्याने तिला आपण निर्गुण असे म्हणतो. वास्तविक आत्मवस्तू आत्मस्वरूप गुण व आणि अगुण या कल्पनेपासून मुक्त आहे. असे जे निव्वळ निर्गुण आत्मस्वरूप, त्यामध्ये मी देह आहे ही क्षुद्र सगुण कल्पना कशी असणार बरे? म्हणून देह अहंता असत्य आहे. निखळ निर्गुण हा श्री समर्थांचा शब्दप्रयोग मोठा अर्थपूर्ण आहे. जीव आणि शिव एकमेकांवर अवलंबून असतात. दोघांमध्ये भेद आहे, तसाच अभेदसुद्धा आहे. जीवाचा जीवपणा विरला की शिवाचा शिवपणा विरतो. प्रथम जीव स्वतः शिव बनतो
व नंतर परमात्ममय होऊन जातो. म्हणून येथे कोणी वेगळा मानावयाचा काही आधारच नाही. आतापर्यंत केलेल्या विवरणाचा सारांश असा की मी देह आहे हा भ्रम आहे, असत्य आहे. एक परमात्मा एवढा खरा, त्याच्याशी अनन्य होणे, एकरूप होऊन जाणे, वेगळेपणाने न उरणे याचेच नाव भक्ती होय. या आत्मनिवेदन भक्तीमध्ये खरे समाधान प्राप्त होते. ज्याप्रमाणे पंचमहाभूतामध्ये आकाश श्रेष्ठ, देवांमध्ये जगदीश्वर श्रेष्ठ, त्याचप्रमाणे भक्तीचे जे 9 प्रकार आहेत त्यात आत्मनिवेदन भक्ती सर्वात श्रेष्ठ भक्ती आहे. नवविधा भक्ती ही अशी आहे की तिचे मनपूर्वक आचरण केले असता सायुज्य मुक्ती मिळते. यात संपूर्ण विश्वाचा लय झाला तरी सायुज्य मुक्ती अचल राहते, तिच्यामध्ये बदल होत नाही. हरिओम तत्सत, हरिओम तत्सत, हरिओम तत्सत.